महापालिका निवडणुकीच्या निकालाच्या आधीच भाजपचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये रेखा चौधरी, आसावरी नवरे यांची बिनविरोध निवड झाली। रंजना पेडकरांचा देखील कल्याण डोंबिवलीमधून बिनविरोध विजय झालेला आहे। तर धुळ्यामध्ये उज्ज्वला भोसले आणि पनवेलमधून नितीन पाटील बिनविरोध झाले आहेत। फडणवीसांकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले। कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 18 मधून रेखाताई चौधरी बिनविरोध निवडून आल्या, तर डोंबिवलीमध्ये प्रभाग क्रमांक क मधून आसावरी नवरे बिनविरोध निवडून आले। बिनविरोध निवड झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांनी अभिनंदन केलं। धन्यवाद जय श्रीराम आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने डोंबिवलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभाग क्रमांक 26 ब मधून भाजपचा 3रा उमेदवार जिंकलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या ठिकाणी रंजना पेडकर बिनविरोध निवडून आल्या। पनवेल मधल्या प्रभाग क्रमांक 18 मधून सुद्धा भाजपचे उमेदवार नितीन पाटील हे बिनविरोध निवडून आले। तर धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपच्या उमेदवार उज्ज्वला रणजितराजे भोसले या सुद्धा बिनविरोध निवडून आल्या। प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानं उज्ज्वला भोसले बिनविरोध निवडून आल्या। धुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची आणखी एक जागा बिनविरोध झाली आहे। प्रभाग क्रमांक 6 ब मधून भाजपच्या ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील या बिनविरोध निवडून आल्या। पुण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे 165 उमेदवार लढणार आहेत। रवींद्र धंगेकर यांनी ही माहिती दिली। बॉम्ब फोडलाय, त्याच्या चिंधड्या आता कोण गोळा करणार असं धंगेकर म्हणाले। आता सगळे लढणार, उरलेल्या ठिकाणी आम्ही पाठिंबा देणार असं धंगेकर म्हणाले आहेत। तर पुण्यासंदर्भामध्ये शिंदे फडणवीसांसोबत चर्चेनंतर निर्णय होईल असं उदय सामंत म्हणाले। पुणे महापालिका निवडणुकीत शिंदेची शिवसेना स्वबळावर लढणार आहे। शिंदेच्या शिवसेनेनं पुण्यात 145 उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत। त्यामुळे आता माघार नाही असा पवित्रा रवींद्र धंगेकरांनी घेतलाय। पुणे महापालिकेतील 41 प्रभागांपैकी 37 प्रभागात शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत। भाजपने देखील शहरातील 41 प्रभागातील 165 उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत। एकीकडे अर्ज छाननीनंतर भाजप सेना युतीवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते, मात्र रवींद्र धंगेकर स्वबळावर लढण्यासाठी ठाम आहेत। बॉम्ब फोडलेला आहे, बॉम्ब फोडलेला कोण आता त्याचे चिंध्या गोळा करणार। आता सगळे लढणार, 165 लढणार। उरलेल्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहे। एका वाईट विकृतीच्या विरोधात, ज्यांनी समाजाला लुटून खाल्लं, धुवून खाल्लं, समाजामध्ये चुकीच्या पद्धतीनं राजकारण समाजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध माझ्या मुलाला मी उभं केलेलं आहे। आणि माझी लढाई थांबणार नाही। तुम्हाला माहिती आहे, युती सगळीकडे होईल, पण मी तुम्हाला होतो युती होणार नाही माझ्या मुलाच्या वार्डात। रवींद्र धंगेकरांनी स्वतःच्या मुलासाठी आणि पत्नीसाठी प्रचारही सुरू केला। धंगेकरांनी प्रभागातल्या मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या। मी नीलमताई गोरेंशी चर्चा केलेली आहे। या संदर्भातला निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील, फॉर्म ठेवायचं की नाही। जी काय आपल्याकडे स्टेटमेंट दिली जाते ती आपण अधिकृत मानू नये। ज्यावेळी शिंदे साहेब शिवसेनेच्या वतीनं भूमिका स्पष्ट करतील। कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिले होते। उपमुख्यमंत्री शिंदे नाराज आहेत की मग आजारी आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे। वैयक्तिक कारणामुळे शिंदे बैठकीला आले नाहीत अशी माहिती उदय सामंतांनी दिली आहे। कॅबिनेटची बैठक होती आणि त्या बैठकीला आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे आणि तब्येतीमुळे उपस्थित नव्हते। त्याच्यामुळं पहिल्यांदाच ब्रेकिंग होण्याच्या अगोदर मी त्याचा खुलासा केलेला आहे। 15 ठिकाणी युती झाली आहे, 14 ठिकाणी त्या ठिकाणी युती झाली नाही, पण मुंबई, नागपूर मोठ्या ठिकाणी त्या ठिकाणी युती झालेली आहे। त्यामुळे मला वाटत नाही की एकनाथजी आज त्याच्यामुळे नाही आले। माझं म्हणणं एवढंच आहे की आजच्या बैठकीचा, आजच्या एकनाथजी न येण्याचा या युतीचा काही